संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमीचे सचिव आपण मगाशी चॅम्पियनशिप डायरेक्टर म्हणून त्यांना सन्मानित केलं, ते त्या तालुक्यात प्रतिनिधित्व करतात सचिव म्हणून ते शशांक गडसी यांचं सुद्धा आपण सन्मान या ठिकाणी करणार. दीपक झालवलकर त्यांचा सन्मान करतील. ओके, यांना सन्मानित करण्यात आहे सचिन कांबळे यांनी त्यांना सन्मानित करायचं आहे. त्याचनुसार प्रशांत कांबळे सचिन खेड तालुका खेड तालुक्याचे सचिव देखील आहे आणि असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना देखील आपण इथे सन्मानित करणार. मुकेश मयेकर त्यांना सन्मानित करतील. सुंदर 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 त्याचप्रमाणे दापोली तालुक्याचे सचिव म्हणून स्वप्नील रेल्वे यांना आपण इथे सन्मानित करणार. दापोली तालुका स्वप्नील रेल्वे. त्याच सचिव सौ काजल लोखंडे या ठिकाणी आहेत. मंडणगड तालुक्यातर्फे त्या प्रतिनिधित्व करत आहेत. मी विनंती करतो मानसी दिवटे यांना तुम्ही आपण त्यांना सन्मानित करायचा आहे. चल व्यंकटेश्वर आहे त्यांनी स्वतः निरीक्षण केलं आहे स्पर्धेचं आणि मला असं असतं की सामर्थ्य आपलं ओळखायला शिकलं पाहिजे प्रत्येकाने. मला एका तुमच्या म्हणजे एकूण सगळ्याच व्हॉलेंटियरनी चांगलं काम केलं स्वयंसेवकांनी, पण जी समयस्थिरता लागते कार्यक्रम ते ध्येय लागतं आणि आजच्या युगात हे मुलींकडं करायला जास्त पाहिजे. त्यामुळे आपल्याला हे सामर्थ्य मी एक ऑब्झर्वेशन केलं त्यावेळेस आपले आमदार साहेब आले होते आणि आमदार साहेब भाषणाला उभे राहिले. मी सुद्धा देखील होतो आणि मला चांगल्या प्रकारे ऑर्केस्ट्राचा ऑर्गनायझर असल्यामुळं माईक सिस्टीम वगैरे याचा चांगला अनुभव आहे. पण अशी एक मुलगी जी स्वयंसेवक होती का तिने जेव्हा माईक बॅलन्स होत नाही तर ती डायरेक्ट आली आणि आमदारांसमोर येऊन तिने हे दोन स्टँड आहे ते ॲडजस्ट केले आणि त्वरित माईक व्यवस्थित करून दिला. 9वी की 10वीला मुलगी आहे ना, तर अशी धैर्यवान मुली आपल्या मुली सगळ्या मुलीने हा आदर्श घ्यावा. आणि म्हणून आणि आपली अकॅडमी माझे सर मला काय शिकवतात, माझी अकॅडमी मला काय शिकवते आणि ह्या सगळ्या गुण म्हणजे ते प्रकारला जे गुण मुली पाहिजे आणि आज धैर्यशील महिला उभी करायची असेल तर एक मी उदाहरण दाखल एक रिचा मांडवकर संजय मांडवकर या मुलीला जे आमच्या निरीक्षणात आलं आणि त्यामुळं स्वतः मी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष व्यंकटेश कराने शशांक सर आम्ही तिघजण ह्या मुलीला सन्मानित करणार आहोत. यानंतर आपण ज्या 3 दिवस रेफरीने अतोनात मेहनत केलेली आणि स्पर्धा यशस्वी करण्याचा खरा रोल जो असतो तो पंचांचा असतो आणि विशेष करून त्यांना सगळ्या जणांचा रोषही पत्करावा लागतो. असा डबल जो गोष्ट असते म्हणजे आणि हा सगळा पंच एकूण सगळ्या पंचांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे काम केलेलं आहे आणि त्यांना कुठेतरी त्यांचा एक सन्मान व्हावा. त्याचप्रमाणे खूप काय आपण मान्य देत नाही पण तरी देखील हा सन्मान समजून आपण हे स्वीकारायचं आहे. मी सगळ्यात तुम्हाला विशेष सांगतो तर इथं 5 डिग्री लँग्वेज लक्ष्मण सर आहे आणि विशेष हा माणूस आहे म्हणून खऱ्या अर्थानं आमचं तालुका तायक्वांदो अकॅडमी किंवा जिल्हा तायक्वांदो सगळे तालुके जिल्हा सगळेजण आहेत हे त्या एका व्यक्तीच्या म्हणजे तो पडद्यामागचा सूत्रधार असतो आणि सगळे ऑफिशियल अगदी राज्य असोसिएशनपेक्षा उत्कृष्ट काम द्यायचं चालतं असे लक्ष्मण कला यांना आपण सन्मान करतो.
सगळ्या पंचांचा इथं मानधन वितरित करत आहोत. रत्नागिरी पंचायत आहे. प्रशांत पप्पाला हे खेळाडू म्हणून खेळलेले देखील आहेत. सिल्वर मेडल तुषार स्वामी मंडणगड. उदय जोशी चिपळूण. उदय जोशी समोर जाएंगे. प्रवीण कुमार आवळे. नेक्स्ट प्रीती बैकर. मयुरी खांबे. विशाली चव्हाण. मयूर घेवडे. स्वप्नी रेल्वे. या ठिकाणी आपण रेफरीचा सन्मान केलेला आहे. मान्यवरांचा देखील सन्मान केलेला आहे. यानंतर आपण बक्षीस समारंभावर वळणार आहोत. तत्पूर्वी व्यंकटेश्वर 2च मिनिटात आपल्याला पक्षाचे आभार मानणार आहेत. त्याविषयी बोलण्याचे मान्यवर कमिटीचे पण आभार मानणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की जिल्ह्याच्या वतीने आपली स्थानिक कमिटी काही जे ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं आहे त्यांच्या आज या ठिकाणी 15वी राज्य जिल्हास्तरीय तायक्वांडो ओपन चॅलेंज तायक्वांडो स्पर्धा या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण पार पाडली. या कार्यक्रमाच्या बक्षीस समारंभाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित या स्पर्धेचे आयोजक राजापूर तायक्वांडो अकादमीचे सर्व पदाधिकारी आणि आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महत्त्वाचा वाटा म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना जबाबदारीने या ठिकाणी घेऊन आले. गेले 3 दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन स्पर्धा यशस्वी केले. तर सर्व आमच्या तालुक्याचे पदाधिकारी विशेष करून आमच्या खेड तालुक्यातून अजय निर्डेकर सर त्यांनी एका ग्रामीण भागातील शाळेतील मुलांना शाळेचे परवानगी या ठिकाणी घेऊन आले. गेले 3 दिवस अत्यंत चांगल्या पद्धतीने तरी टीम सांभाळले. असं आमचे अजय निर्डेकर सर मला त्या सर्व इथे येण्यापूर्वी
त्या साई तायक्वांडो क्लबचे अध्यक्ष सन्माननीय वैभवजी केडेकर साहेब त्यांचे फोन आलं होतं. त्या संपूर्ण संघाची जबाबदारी आमच्याच नाही तुमच्या पण आहे असं आम्हाला सूचना दिलेल्या आहेत. अत्यंत चांगल्या पद्धतीच्या या स्पर्धेला सहभागी झाले ते संघ अत्यंत शांततेने या ठिकाणी स्पर्धेत सहभागी होऊन विजेते झाले असे एक महत्त्वाची एक भूमिका आमच्या अजय निडेकर सरांनी या ठिकाणी पार पाडली. त्यानंतर त्या तालुका अकादमीचे सचिव सन्माननीय प्रशांतजी या ठिकाणी आले. मी सांगू इच्छितो ज्यावेळी आमची जूम मीटिंग झालं होतं स्पर्धा संबंधित जी मीटिंग झालं होता त्या जूम मीटिंगमध्ये कार्यक्रम पत्रिका तयार केला मी शेड्यूल. ते शेड्यूल तयार करत असताना चॅम्पियनशिप डायरेक्टर आणि असिस्टंट चॅम्पियनशिप डायरेक्टर आम्ही निवडून केलं होतं. तर असिस्टंट चॅम्पियनशिप डायरेक्टर नियुक्ती करताना अनेक लोकांना अनेक प्रश्न पडलेले आहेत. तुम्हाला सर्व सांगण्याची इच्छा आहे या ठिकाणी तो विषय तुम्हाला सोडूनच टाकतो. म्हणजे असं आहे राजापूर तालुक्यामध्ये तालुका अकादमी स्थापना केली. इथल्या ग्रामीण भागामध्ये प्रशिक्षण केंद्र चालू झालं. त्यानंतर काही कालांतराने ते प्रशिक्षण केंद्र बंद पडायला लागल्या. आमच्याकडे तक्रार यायला लागले. त्यानंतर नवीन तालुका अकादमी संबंधित चर्चा केलं. नवीन तालुका अकादमी कशी या ठिकाणी उभी करायची आहे या संबंधित चर्चा करत असताना प्रशांत कांबळे सरांनी मला त्या ठिकाणी सांगितलं सर त्या ठिकाणी तालुका अकादमी तुम्ही स्थापना करा. पहिल्या टप्प्यात 2 ते 4 वेळा स्वखर्चाने मी त्या ठिकाणी जातो आणि त्या खेळाडूंना त्या ठिकाणी कॅम्प घेतो आणि मुकेश नात्रे सर आम्ही दोघे त्या ठिकाणी तालुक्याकडे उभं करून म्हणून त्यांना असिस्टंट डायरेक्टर म्हणून या ठिकाणी मी फार नियुक्ती केलेली आहे. यापूर्वी असिस्टंट डायरेक्टरचं नियुक्ती होत नव्हतं. याचे कारण असं आहे संघटना ज्या व्यक्ती कार्यरत असतो त्या व्यक्ती त्या संघटनेला सहकार्य करत असतो त्या व्यक्तीच्या संघटनेचे काम करत असताना त्याची पोचपावती कायम केली असतं आणि त्याला कुठे पदाची त्याची पोझिशनची विचार केला जातं. पण आपण सर्वांनी त्याची विचार करायला हवा. दुसरा महत्वाचा विषय आहे अतिशय कमी कालावधीमध्ये मुकेश नात्रे सरांनी या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा आयोजन करण्यासाठी ते संपूर्ण टीम म्हणजे मला या ठिकाणी अभिजित तेलेस सर हे राजकारणामध्ये देखील आहेत. खूप अनुभवी आहेत. आपल्याकडे आले म्हणजे त्या ठिकाणी या खेळामध्ये आपल्याला एवढं प्रोत्साहन केलं आणि गेले 3 ते 4 दिवस आपल्या सोबत आहेत आणि त्याच्या अगोदर 10 ते 15 दिवस ते स्वतः आपला व्यवस्था मोठी व्यवस्था या ठिकाणी नियोजित करण्यासाठी आहे. 1.5 महिन्यापूर्वी त्यांचं नियोजन चालू होतं आणि चिखलूमध्ये स्पर्धा होता. त्यावेळी चिखली तिथं मला पाठीमागून एक पत्र लिहून दिले आम्ही स्पर्धा घेतो सर आणि त्याची 3 वर्ष मी आतापर्यंत ज्या तालुक्यामध्ये स्पर्धा आयोजित केल्या राज्य स्पर्धा जिल्हा स्पर्धा आयोजित केलेले तालुका आहेत त्यांनी स्वतःहून सांगावे की त्या तालुक्यातल्या सर्व विश्वस्त सभासद उपस्थित असतात का नसतात. काही वेळा त्या अध्यक्षाला उपस्थित असतात. स्पर्धा मी पार पडले हे घडलेली गोष्ट आहे. म्हणून मी तुमच्या सर्वांच्या मनपूर्वक खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. हा खेळ वाढवण्यासाठी मोठा तुम्ही समाज केला. आमचे बाकी सगळे पदाधिकारी आहेत टेक्निकल आहेत पण तुम्ही सर्वांनी एका सहकार्य केलं. आता एवढा उशीर होता तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी बसले. सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त केले. म्हणून तुमच्या जेवढे मी आभार मानू तेवढा आभार मानण्याचा विषय संपतो तसा नको व्हायला. तुमच्याकडे अपेक्षा मी कायम करतच राहणार आहे. माझ्या अपेक्षा कधी संपत नाही. माझ्या मागणी संपत नाही. आता पुन्हा एक जबाबदारी तुमच्याकडे असं आहे या राजापूर तालुका तायक्वांडो अकादमी या अकादमीच्या अंतर्गत 4 क्लब आपल्याला स्थापना करायची याची जबाबदारी देखील आपल्याकडे आहे. 4 ग्रामीण भागामध्ये किंवा इतर ठिकाणी 4 क्लब रजिस्टर्ड क्लब तुम्हाला सल्ला असावा. त्याची देखील काम तुमच्याकडे हा जबाबदारी आहे. तुम्ही हा जबाबदारी देखील तुमच्याकडे आणखी एक अपेक्षा आम्ही करणार आहोत. राजापूर तालुक्यामधून 200 ते 300 खेळाडू तुमच्याकडे असायलाच हवा आणि याच्यानंतर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तालुका शालेय निवड चाचणी आहे. या शालेय निवड चाचणी देखील तुम्हाला आयोजित करायचं आहे. इथून निवडलेले संघ आम्हाला जिल्ह्याला पाठवायचे आहे. जिल्हा स्पर्धा आपण 3 दिवस आमच्या बरोबर वेळ देखील काढायचं आहे. तर सर्व गोष्टी आपल्याकडे जबाबदारी आहे. आता आमच्यामध्ये एक भाग आहात तुम्ही राजकारणामध्ये किती दिले असेल तर आम्ही तुमच्याकडे हा वेळ आपण मागणार आहोत. आपण सर्व पदाधिकाऱ्यांचे नाव माझ्याकडे या ठिकाणी आहेत ती लिहून मागितलं का म्हणजे मला सुरुवातीपासून आतापर्यंत सर्वांची नाव घेण्याची वेळ नाही. आता पण
सामान्य अध्यक्ष अभिजितजी तेली साहेब, त्यानंतर उपाध्यक्ष मुकेशजी मायेकर साहेब, मुकेश नात्रे साहेब आपले सेक्रेटरी आहेत, मुकेश मायेकर साहेब उपाध्यक्ष आहेत, दोन मुकेश सर आहेत त्या ठिकाणी. मुकेश नात्रे सर सचिव आहेत, मानसी देवते मॅडम कोषाध्यक्ष आहेत, दीपिका पवार मॅडम सदस्य आहेत, संदीप राऊत सर सदस्य आहेत, दीपक दानवकर सदस्य आहेत, संजय मांडवकर सदस्य आहेत, सचिन कांबळे सर सदस्य आहेत, अवधूत अभ्यंकर सर सदस्य आहेत, निलेश राहटे सर सदस्य आहेत. या सर्व 11 पदाधिकाऱ्यांची या कमिटी आहे आणि अत्यंत 11 पदाधिकारी तिथे उपस्थित आहेत. तुमच्या पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला पंचांची अत्यंत महत्त्वाची कामे या ठिकाणी बजावत. आम्हाला पंचांची जेवढी आभार मानून थोडा कमी, त्यांना जे काय मानधन देतो राष्ट्रीय संघटनेने निश्चित केलेले मानधन देत नाही. संघटनेवर विश्वास ठेवून लोक एक आनंदाने काम करतात. तुम्ही पाहिले असतील काही पंचांनी वरंटार पाहिले असतील, काही लोकांची तक्रार ऐकून घेतली असतील, काही पंचांनी या कोपऱ्यात उठून त्या कोपऱ्यात बसवलं असेल. त्याच्यामध्ये कुठलीही पंच आमच्या कुठल्याही प्रकारचा आमच्यावर कुठलीही रोष किंवा कुठलीही राग मानत नाही. हा संघटनेची शिस्त आहे. ज्यावेळेस ज्यांची मागणी जसं पद्धतीने असतो त्या संघटनेच्या शिस्तीप्रमाणे आणि त्याकडून एटिकेट्स प्रमाणे ते काम आम्ही केलेलं जातो. आणि ज्यांची भूमिका आहे, पंचप्रमुख म्हणून माझ्या भाऊ तर या ठिकाणी काम करत असेल, त्याला वर्णित असेल काम करत, पंचप्रमुखच्या भूमिकामध्ये तो त्या ठिकाणी असतो. त्यावेळी त्याला ते काय जबाबदारी पार पाडावं लागतो, त्यावेळी त्याचे काम करत असतात. लक्ष्मण कर्णा तुम्हाला स्पर्धा सुरुवातीला आणि शेवटला दिसणार आहे. लक्ष्मण कर्णाचं काम आहे अत्यंत महत्वाचे. अत्यंत महत्वाचे लक्ष्मण कार्य तुम्हाला स्टेजवर दिसणार नाही. मात्र लक्ष्मण कर्णा ऑफिस काम इतर असू दे, संघटनेचे काम असं ते करतात. राज्य संघटनेच्या काही पत्रव्यवहार देखील ते करत असतात. आणि विशेष करून आपल्या सर्वांना एक आनंदाची गोष्ट आहे, तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाचा केसचा निकाल काल संध्याकाळी हायकोर्टमध्ये लागलेला आहे. लवकरात लवकर तो निकाल लागेल, कार्यकारिणी होईल. त्याच्यानंतर अजून एक चांगल्या पद्धतीच्या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने कामकाज अतिशय जोरात या ठिकाणी होणार आहे. ते एक आनंदाच्या गोष्टी काल घडलेल्या आहे. आणि आपल्याला पंच म्हणून या ठिकाणी तुषारी मॅडम मुंबईहून या ठिकाणी आलेला आहे. आणि त्यानंतर आमच्या उमाजी पवार सिनियर राष्ट्रीय पंचायत कोल्हापूरमधून आपल्याकडे या ठिकाणी पंच म्हणून काम केलेलं आहे. सर्व पंचांची, सर्व महिला पंच आपल्याकडे मंडळकडून विशेष आपल्याकडे या ठिकाणी वेळ दिलेला आहे. तसं सर्व पंचांचे या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि मी सुरुवातीला पण सांगितलं असेल, आता पण सांगतो पण नाही, सर्व तालुक्याचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत. या तालुक्याकडून आपल्याला घेण्यासाठी प्रेरणा आहे. काही तालुक्याचे पदाधिकारी कधी कधी अनुपस्थित होतात, त्या ठिकाणी आमचे सेक्रेटरी आल्यानंतर असा वगैरे करू नका. तालुका ज्यावेळी वरिष्ठ राज्याचे पदाधिकारी आमच्याकडे येतात त्यावेळी मी आवर्जून त्यांचे सत्कार आणि त्यांचे सन्मान करून त्यांचे स्वागत करण्याचे काम माझ्याकडे असतो. तसं तालुका पदाधिकाऱ्यांचे असतात. तसंच पद्धतीने अकॅडमीचे आणि क्लबचे सुद्धा सिस्टम आहे. तो सिस्टम कोणीही तोडून याच्यानंतर काही तालुक्याने जे काही नियमावली थोडासा उल्लंघन केलेलं मला गेल्या 2 महिन्यामध्ये मला आढळलेलं आहे. असा पद्धतीने कोणीही संघटनेचे नियम कोणीही तोडून नाही. कुठलेही खेळाडू, कुठल्याही पदाधिकारी या संघटनेच्या नियमावलीच्या पलीकडे गेल्यानंतर जिल्हा संघटना तायक्वांडो म्हणून व्यक्तीला ओळखलेला आहे. आपला तायक्वांडो परिवार आहे. हा खेळामुळे आपण एकत्र जोडलेला आहे. त्याचे आपण सर्वांनी विचार करावे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने तायक्वांडोचा विकास कसा होईल त्या दृष्टीने आपण काम करूया. आणि या ठिकाणी आपल्याला जे जे काय स्पर्धा केलेलं आहे तसे या स्पर्धा आयोजित करण्यासाठी अनेक प्रकारचं सहकार्य या ठिकाणी केलेलं असतात. काही आर्थिक स्वरूप असो, काही शारीरिक दृष्टी क्षमतेचे असो, काही या ठिकाणी टेक्निकली बाबी असो, काही अनेक गोष्टींचे सहकार्य या ठिकाणी स्पर्धेला लागतात. त्यामध्ये अनेक लोकांचे सहकार्य, त्यापैकी प्रकाश कातकर सर आहेत, संदीप मालपेकर सर आहेत, संदीप पुजारी सर आहेत, प्रसाद मोरेकर सर आहेत, गुरुप्रसाद शिंदे सर आहेत, संकेत शेटे सर आहेत, क्रिकेट कन्स्ट्रक्शनचे मालक सन्माननीय रेगल कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापक देखील या ठिकाणी आहेत, कापटेकर सर्व्हिसेस आणि कुंभी पतपेढी संस्था, अस्मिता पतपेढी संस्था, कात्र्यादेवी आंबा सर्व्हिस, अर्बन बँक राजापूर या सर्व संस्था, व्यक्तिगत आणि अनेक मंडळ, सामाजिक क्रीडा क्षेत्रात वावरणारे सर्व त्या राजापूर तालुक्यातले क्रीडाप्रेमी, क्रीडा रसिक आणि पालक
आतापर्यंत उशिरापर्यंत गेले 3 दिवस लहान खेळाडू देखील त्या ठिकाणी मुक्काम राहिलेले आहेत आणि ते सर्वांचं आणि त्यांच्या पालकांचं काही पालक आवर्जून 3-3 दिवस त्यांची मुलं खेळून झाले तरी स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत अशा सर्व पालकांचं आणि विशेष करून माझ्या परिवारामध्ये माझ्या सौ सुद्धा 3 दिवस मला या ठिकाणी उपस्थित मला साथ दिलेला आहे. माझा भाऊ देखील आहे, माझा मुलगा उद्धव कुमार देखील आहे आणि हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. आणि इथं कोणाचे नाव घेण्याची आवर्जून राहिलेली स्थिती मला माफ करा. 3 दिवसाच्या कालावधीत 3 मीटिंग झालेल्या आहेत. स्पर्धाच्या कालावधीमध्ये अनेक पंचांची यांची आणि कोच सोबत माझ्या चर्चा झालेली आहे. त्यामध्ये कुठे चुकून काय बोलले असेल मला त्याच्यातून क्षमा करावी. मात्र या स्पर्धा संपण्यापूर्वी या स्पर्धाच्या बक्षीस समारंभ या ठिकाणी पुढचे बक्षीस समारंभ थोडासा आहे, जनरल चॅम्पियनशिप द्यायची आहे. तर सर्व पाहता त्या ठिकाणी त्या 44 फुटाचे जे मोठा चषक जो दिसतोय, ज्या तालुक्याने 3 वर्ष सलग चॅम्पियनशिप मारणार आहे त्यांना तो कायमस्वरूपीची तो ट्रॉफी जाणार आहे. गेल्या 2 वर्ष मला वाटतं 1 वर्ष 3 वर्षाच्या कालावधीमध्ये चिपळूण तालुका, त्यानंतर संगमेश्वर तालुका, आता पुन्हा नवीनच ट्रॉफी आलेला आहे, इथून सुरुवात झालेला आहे. तो ट्रॉफी पुढच्या 3 वर्षामध्ये कोण पटकून येणार आहे असं एक आपल्याकडे या चॅलेंज स्पर्धेच्या स्वरूपात हा ट्रॉफी आहे. त्यानंतर अजिंक्यपद ट्रॉफी राहील. 3 ट्रॉफी अजिंक्यपद बेस्ट फायटर त्याच्यातून बेस्ट फायटर कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर सूत्रसंचालनाचा कार्यक्रम पुढच्या लोकांनी सर्वांनी स्वीकारावे. या कमिटी स्थापना करत असताना पंचप्रमुख झाले, चॅम्पियनशिप डायरेक्टर झाले, तांत्रिक विभाग झाल्यानंतर त्या ठिकाणी तक्रार निवारण समिती, त्या तक्रार निवारण समितीचे प्रमुख म्हणून आमच्या लोखंडे सर या ठिकाणी काम पाहिलेलं आहे. आमच्या लोखंडे सरांच्या ठिकाणी पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचे या ठिकाणी सत्कार करावे असा केली साहेबांनी या ठिकाणी विनंती करतो. त्या पुढची कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन सन्माननीय लोखंडे सर यांच्याकडे सोपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आताच माझा सन्मान करण्यात आला तक्रार निवारण समितीचे प्रमुख म्हणून. पण ही स्पर्धा अशी झाली, बऱ्याचशा स्पर्धेत तक्रार येते, पण ही 21 स्पर्धा आमच्या जिल्ह्यात असलेली काही एकही तक्रार नाही. उरला नाही. आता आपण पुढच्या बक्षीस समारंभाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी आपण ज्या मंडप डेकोरेटर्सचे जे सन्मान करायला पाहिजे, कारण आपल्याला इथं चांगल्या पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे. भरत खेटकर पेंटर मंडप डेकोरेटर्स इथं कुठे असतील उपस्थित तर कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं किंवा त्यांच्या वतीने कुणी स्वीकारलं तर कौस्तुभ बेनकर अतिशय उत्तमरित्या साऊंड सिस्टीम, लाईट सिस्टीम, आणि ज्याने भोजन व्यवस्थापन काम सांभाळलेलं आहे असे नरेश शेलार. भोजन व्यवस्थापनातलं कोणीही जरी असेल नरेश शेलार साहेब, आपण कृपया या. 3 दिवसाचं अतिशय उत्कृष्ट जेवण असं सांगा सर. 3 दिवसाचं अतिशय उत्कृष्ट जेवण आहे, जास्त करा. आणि या ठिकाणी आपण सगळ्यांनी नाश्त्याचा हा संपूर्ण कार्यक्रम YouTube वरती प्रसिद्ध झाला. सर लोकांनी सर 2 मिनिटं होता. नमस्कार सगळ्यांचं. थोडंसं सूत्रसंचालन काही गोष्टी थोडंसं फक्त थांबवलं आहे. तर राजापूर तालुका अकॅडमी तालुका अकॅडमी राजापूर त्यांच्या वतीने ज्यावेळेला या कार्यक्रमाला सुरुवात केली गेली तर खरोखर प्रथमच जमलेल्या आज ज्या आपल्या स्टेजवरती जे कमिटीचे जे आता सदस्य इथे आहेत त्या सर्वांचा प्रथम एक विद्यार्थ्याचा पालक म्हणून त्यांचं प्रथमतः मी स्वागत करतो. कारण आता आपल्याला सर्व बोलताना त्यांचे लोक बोलताना आपल्यासमोर दिसले
कारण आज मगाशी सरांनी सांगितलेले की जिल्ह्यामध्ये जेवढा स्पर्धा झाला, आम्ही सुद्धा माझा सुद्धा मुलगा इथे अकॅडमीमध्ये खेळतोय, तर आम्ही सुद्धा बाहेर रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर ह्या ठिकाणी आम्ही खेळायला गेलो. खरोखर चांगली व्यवस्था होती. तरी पण मगाशी नाव निघालं की राजापूरला कुठची तक्रार नाही, तक्रारीचे निवारण करणारे सर होते, तर त्यांनी उल्लेख केला की एकही तक्रार नाही. त्याच्यामुळे आज आम्ही प्रथमतः राजापूरच्या वतीने मी इथला ग्रामस्थ म्हणून संपूर्ण कमिटीचं स्वागत करतो. त्याचबरोबर एक सांगायचं तात्पर्य, मगाशी सरांनी उल्लेख केला की आपले ते सर पडद्याच्या मागे जर एखादा राहणारा व्यक्ती असतो, कारण जरी आमचे नाचरे सर आहेत, आमच्या कमिटीचे अध्यक्ष आहेत, सर्व कमिटीचे लोक आहेत, परंतु एक असं सांगावं वाटतं की आमच्या या कमिटीमध्ये सुद्धा एक पडद्याच्या मागे लपलेला एक नक्की आमचा सदस्य आहे, त्याचं आवर्जून उल्लेख मी नाव घेईल. कारण सांगतो तुम्हाला की या कमिटीमध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे की या सर्व जे जास्तीत जास्त खरोखर प्रेम आहे सर्वांवर. कारण तो जरी कुठल्याही ह्याच्यात नसला तर गाडी व्यावसायिक म्हणून एक संदीप राऊत म्हणून आमचा आहे, त्याचं आवर्जून नाव घेतो. कारण ह्याचं जास्तीत जास्त जर श्रेय असेल तर संदीप राऊताला दिलं पाहिजे. याचं कारण एक आहे, त्या माणसाने ज्या दिसतं हे सर्व बऱ्याचशा गोष्टी, तर त्या माणसांच्या फोनवर एवढं काम झालेलं आहे. आणि आज मला वाटतं त्या माणसाचा तालुक्याच्या वतीने सरांना सांगतो की त्या माणसाचा नक्की सत्कार चांगला करावा, एवढंच बोलतो आणि सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. करा सर, तुम्ही करा. या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. आणि या ठिकाणी मुकेश नाचरे हा उत्कृष्ट कोच तर आहे, तालुक्याचा पदाधिकारी देखील आहे, पण त्याची पत्नी सौ नाचरे मॅडम यांना मी तर आमंत्रित करतो की आपण जेव्हा घर सांभाळता त्यावेळेस या सगळ्या गोष्टी शक्य आहे. शेवटी याकरता ठेवलेला आहे त्याचा सन्मान, की सगळ्यांचा सन्मान, सगळा कार्यक्रम हा युट्यूबवरून सगळ्यांपर्यंत पोहोचावा. आणि इथं विशेष उल्लेख करतो मी साधा पाडरेकरचा, की प्रत्येक स्पर्धेला कोणतीही फी, कोणताही विषय न स्वीकारता ही स्पर्धा संपूर्ण लोकांपर्यंत, अगदी संपूर्ण युट्यूबच्या माध्यमातून पूर्ण भारतभर कशी पोहोचेल याचं जे श्रेय जातं ते साधा पाडरेकरला मी साहेबांना विनंती करतो का ह्या मुलाचं निश्चित कौतुक. आपल्या लक्षात आलं असेल की किती एक त्याच्या व्यावसायिकाचे बारकावे सांभाळावे लागतात. आता थोड्याच वेळापूर्वी कांद्यानं बघा आपल्या शशांक गडसी सरांनी पकडला, पण तो माझ्याकडे फिरवलं नाही. सगळं कव्हरेज, ते कव्हरेज घ्यायलाच होतं, म्हणून हे स्पेशल. म्हणजे सगळीकडे कॅमेऱ्याचं कव्हरेज करणं ही एक आर्ट आहे, याच्यासाठी एक कोर्स आहे, म्हणून त्यांचं कौतुक विशेष करूया आपण सगळ्यांनी. तुमचा सगळ्यांचा परफॉर्मन्स तो पोचवतोय, म्हणून सगळ्यांनी त्याचा एकदम मोठ्या टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया. धन्यवाद. यानंतर सगळ्या खेळाडूंचं लक्ष लागलेलं आहे की चॅम्पियनशिप कुणातलं कोण बेस्ट बॅटर ठरणार, तर सगळ्यात आपण बेस्ट बॅटर जे निवडणार आहोत. तर ते बेस्ट बॅटर स्पेशल कॅटेगरी छोट्या मुलांची होती, तर त्याच्या मुलांमध्ये आपण निवडतोय हर्ष शिंदे, चिपळूणचा खेळाडू आहे. हर्ष शिंदे यांनी त्याचे छोटे खेळाडू इथे उपस्थित नाही, त्यांच्या कोचनी या ठिकाणी त्यांचा सन्मान घेऊन जायचा आहे. त्यानंतर स्पेशल कॅटेगरी मुलींमधून सानवी धुमाळे, राजापूर ही खेळाडू निवडला आहे. सानवी धुमाळे
छोट्या मुलांना पण बेस्ट फायटर त्यांच्या गटामध्ये निवडले होते. उचलून घ्या आता. यानंतर सब ज्युनियर गटामध्ये आपण बेस्ट फायटर म्हणून त्याला निवडलेलं आहे. तर प्रद्युम्न सुर्वे चिपळूणचा खेळाडू आहे. सब ज्युनियर गटातून त्याला निवडलेला आहे. पोचणे आहे त्याच्या बेस्ट फायटरचा अवॉर्ड घेऊन जायचा आहे. करा सर, करा सर. दुसऱ्या तालुक्याच्या खेळाडूंना पॅटर्न सन्मान देताना कृपया आपल्या तालुका अकॅडमीच्या पदाधिकाऱ्यांनी सन्मान दिला जावा आणि राजापूरचा असेल त्या खेळाडूचा आमचे जिल्हा पदाधिकारी. त्यानंतर स्वराली शिंदे संगमेश्वर या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहेत. ते घेणार आहेत सन्मान. मुले यामध्ये देवान सुपर रत्नागिरी कॅडेट मधून आणि भूमिका शिंदे मुलींमधून आहे संगमेश्वर. त्यानंतर ज्युनियर फायटर्स मधून आपण निवडलेले आहे तनिष आंबे संगमेश्वर. तनिष आंबे मुकेश सर, मुकेश सर. आणि मुलींमधून ज्युनियर संघामध्ये अमृता मांडवे राजापूर. खास आवर्जून सांगावं वाटतं की राजापूरचं वैशिष्ट्य आहे की सगळे बेस्ट फायटर अवॉर्ड हे मुलींनीच मिळवलेले आहेत. राजापूरमध्ये सगळ्या मुली. आणि दुसरी गोष्ट मला जी चांगल्या प्रकारे समजसूचकता दाखवली म्हणून मी व्हॉलेंटियर मधून जिल्हा निवडला ती देखील मुलगी. आता मुलांनी बेस्ट फायटर लवकरात लवकर होण्याचा प्रयत्न करायचा कारण महिला राज्य तर सिनियर मध्ये आता आपण ज्याला बेस्ट फायटर म्हणून निवडलेलं आहे तर सिनियर मधून आहे वेदांत गिरे संगमेश्वर.
त्यानंतर मुलींमधून बेस्ट फ्रेंड म्हणून निवडलेला आहे श्रुती संजय साप्ते. श्रुती सापडे. या ठिकाणी मुलगी लिखाणात मिस्टेक झाली होती. तर श्रुती रामचंद्र चव्हाण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं राजामध्ये मुलगी मारली आहे. यानंतर आपण वळणार आहोत तुमचे विजेता संघ. तर या ठिकाणी तुमचे विजेता संघ जो आहे तो तृतीय क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी मिळवलेली आहे तो संघ आहे 766 गुण मिळून चिपळूण. चिपळूण संघ हा तृतीय क्रमांकावर आहे. तुमचे मिळवले आहे तो संघ विजेता आहे राजापूर. तुमच्यामध्ये प्रथम विजेता जो संघ आहे आणि अतिशय म्हणजे प्रचंड तफावत असलेली गुणांची तफावत आहे. 4872 प्रथम आहे संघर्ष. यानंतर फिरोगी म्हणजे फाईट मध्ये जो तृतीय पदाचा मानकरी झालेला आहे तो संघ आहे संगमेश्वर. 3848 गुण मिळालेले आहेत. तृतीय क्रमांक द्वितीय क्रमांकाचा मानकरी जो ठरलेला आहे संघ तो 4431 यजमान संघ आहे तो म्हणजे राजापूर. आपल्याला कुणाला लक्षात देखील आलं नसेल तर नेमका या ग्राउंडवरती नेमका काय चमत्कार होईल आणि आम्हाला पण वाटलं नव्हतं. पण अगदी अगदी गुपचूपणे सगळा गेम त्यांनी मारून दिला. आणि लक्षात घ्या पहिल्यांदा जसं मुलांची संख्या आले पाय 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 सगळे हाय पाय आणि लक्षात घ्या ती पण हायफाय घेणार हायफाय शिकवलं पण 5555 कोणाचा लक्षात घ्या. सगळ्यात आता जे गुणांकन पाहिलं तर यावेळेस सुद्धा घटसदारांनी बॅलन्सिंग ठेवलेलं आहे.
ज्यावेळेस त्यांनी हाईट मध्ये थोडंसं कमी केलं आणि गुणांकाची संख्या वाढावी, एकंदरीत जिल्ह्यात पुंसे डेव्हलप व्हावा हा त्यांचा कदाचित उद्देश असेल. आणि यापूर्वी फिरता चषक जो 3 वर्षांनुसार जातो, यापूर्वी त्यांनी 2 वेळा हा चषक मारलेला होता. यापूर्वी तो त्यांच्याकडेच आहे चषक, आणि हा सुद्धा नवीन आपण लक्षात ठेवलेला आहे. तर त्यांचे गुण आहेत पुंसेमध्ये 4872, शिरोगीमध्ये आहेत 3848, आणि असे एकूण 8720 गुण होतात. आणि हा फिरता चषक या वर्षात पुन्हा मानकरीचे ठरलेले आहेत. ते संघर्ष चालू होता. अकॅडमी राजापूरचे अध्यक्ष, सन्मान्य अध्यक्ष आपलं मनोगत व्यक्त करतील. आभार मानण्याचे. 15वे रत्नागिरी जिल्हा ओपन चॅलेंज शिरोगी व पुंसे 2022 चॅम्पियनशिप आज संपन्न झाली. अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली. या सर्व चॅम्पियनशिपला हातभार लावणारे आमचे सर्व पालकवर्ग, क्लबचे सर्व पालकवर्ग, त्याचबरोबर संचालक मंडळ, तसंच रत्नागिरी जिल्हा असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सर्व खेळाडू वर्ग, प्रशिक्षक वर्ग, त्याचबरोबर आम्हाला सर्व सोयी सुविधा पूर्ण सर्व आमचे आयोजनामध्ये भाग घेणारे सर्व आमचे वितरक, पुरस्कर्ते, सर्वांचे मी परत एकदा मनस्वी आभार मानतो व आजचा कार्यक्रम इथे संपन्न झाला असे जाहीर करतो. व आज जे कोण घरी जाणारे आहेत त्यांनी व्यवस्थित प्रवास करून शांततेने घरी जावं एवढं मनोकामना करतो आणि इथेच थांबतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद.